नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. संसदेमध्ये महिला विधेयकाच्या वरून जो गदारोळ उठला, खरं तर विधेयक पराभूत झाल्याच्या नंतर जो हर्षोल्लास विरोधकांच्या गोटामध्ये लगेच दिसला आणि हळूहळू बघता बघता दिवसभरातच त्याचे रंग सगळे काळवंडले. कारण की निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठल्याच पद्धतीचा फायदा काँग्रेस किंवा इतरांना प्रत्यक्ष आघाडी म्हणून घेताना असं दिसत नाही. म्हणजे आघाडी घेतलेली आहे, त्यांनी काही नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे किंवा त्यांच्या सभा गाजत आहेत असं काही घडत नाही आहे. म्हणजे प्रत्यक्ष आता 2च दिवस फक्त प्रचाराला उरलेले आहेत. 21 तारखेला प्रचार, म्हणजे मला वाटतं उद्याच संध्याकाळी प्रचार बंद होतं. 24च तास उरलेले आहेत फक्त. आणि 23 तारखेला पहिलं मतदान आहे, म्हणजे तमिळनाडूतलं पूर्ण आहे आणि पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्याचं मतदान. नेमकं त्यावेळेस भाजपच्या ज्या एकूण असलेल्या संख्येमध्ये जी मतांची वाढ झालेली आहे त्याच्या बाबतीमधली एक जी बातमी आता समोर येते आहे, खरी खोटी त्याला काही तसा फारसा आधार नाही. फक्त भाजपची 6 मतं वाढलेली आहेत आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने, शिवबाठाने, त्याच्यातल्या 6 खासदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याची चर्चा आहे. आता जे प्रत्यक्ष घमासान उद्धव सेनेमध्ये चालू आहे की आता आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करणार आहे. आदित्य ठाकरे यांनी ज्याच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता त्या प्रियंका चतुर्वेदी, त्यांना तर काही राज्यसभेची पुढची उमेदवारी मिळाली नाही, ती काकांनी ढापली. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे जे बाजूचे आहेत त्यांचा एक राग त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये दिसून येतो आहे. प्रियंका चतुर्वेदी ज्या पद्धतीनं बोलल्या आणि त्यांनी महिला विधेयकाचं समर्थन केलं, म्हणजे त्या भाजपच्या बाजूनं बोलल्या. म्हणजे बघा कसं चित्र पालटतं आहे ते. प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपच्या बाजूने वक्तव्य केलं आणि शंका अशी आहे की उद्धव ठाकरेंचे 6 खासदारांनी भाजपला मतदान केलं. आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष व्हायचं आहे. तुम्ही आता हे सगळे बिंदू जोडून घ्या. आता ह्याच्यातून अर्थ जो निघतो आहे तो असा आहे की जर महाविकास आघाडीमध्ये आपल्याला एक जागा मिळणं मुश्किल आहे, ते आता ह्यावेळेस शरद पवारांनी ढापली आणि विधान परिषदेची जागा जी उद्धव ठाकरेंना मिळू शकते त्याच्यावर आत्ताच भीती अशी व्यक्त केली जात आहे की ही जागा काँग्रेसवाले सोडणार नाही. मग आपल्याला राज्यसभा नाही आणि आपल्याला विधान परिषदे नाही, तर मग आपण ह्यांच्या बरोबर राहाच कशा. दुसरी गोष्ट म्हणजे इथून पुढे 3 वर्ष जी सगळं निभवायचं आहे आणि कार्यकर्ते सत्तेशिवाय कसे राहू शकत नाहीत. आणि आपल्यातलेच काही महत्वाचे सगळे कार्यकर्ते आणि नेते एकनाथ शिंदेबरोबर आहे आणि इकडं आपण कोर्टामध्ये भांडतोय, आपला बाप भांडतो आहे. म्हणजे आदित्य ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं तर आपला बाप भांडतो आहे, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, त्यांचा बाप म्हणजे ह्यांचा आजोबा चोरला. मग असं किती काळ भांडत बसायचं. 2022 पासून हे भांडण चालू आहे. 4 वर्ष झाले, मिटायचं काही नाव नाही. सत्ताही गेली, विरोधी पक्ष नेतेपदही नाही, राज्यसभेमध्ये खासदारकी पण नाही, विधान परिषदेमध्ये आमदारकी मिळायची मुश्किल आहे. तेल गेलं, तूप गेलं, धुपाटणं सुद्धा हाती नाही आलं, ते सुद्धा गेलं. तर मग आता करायचं काय. मग शक्यता अशी दिसते आहे की जी दिल्लीमधली जी लॉबी आहे, ज्यांच्या संपर्कात असलेल्या प्रियंका चतुर्वेदी, त्याच्यानंतर जे खासदार आहेत ज्यांना थोडंफार दिल्लीची हवा कळते आहे, दिल्लीचं राजकारण कळतं आहे, बदल कळत आहेत, आणि आता ह्या त्या 4 तारखेला जे निकाल लागणार आहेत 5 राज्यांमधले, त्याच्यामध्ये फार काही चांगलं किंवा फार काही वेगळं काँग्रेस आणि विरोधी आघाडीच्या दृष्टीनं घडेल असं नाही. म्हणजे आसाममध्ये समजा 30 राजवट राहिली, पश्चिम बंगालमध्ये काठावरती का होईना ममता बॅनर्जी आल्या तरी प्रत्यक्ष काँग्रेसची तिथं अडचण आहे. डीएमकेचा काय म्हैस पाण्यात ते म्हणतात तसं माहिती नाही येईल की नाही ते. आणि केरळमध्ये थोडाफार डाव्यांचा जोर आहे. मग या सगळ्यातून जे काही विचित्र चित्र उभं राहते ते काही फार आशादायक आहे काँग्रेससाठी म्हणा किंवा बाकीच्या आघाडीसाठी असं नाही. त्याच्यात ते परत समजा चुकून माकून भाजपने जास्तीच्या काही जागा जिंकल्या आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांची सत्ता आली, AIADMKनी तमिळनाडूमध्ये सत्ता आणली, तर मग अजूनच सगळं धिंगाणा. म्हणजे आसाम, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू भाजपकडे जाईल किंवा NDAकडे जाईल त्या दृष्टीने. आणि केरळ फक्त आहे ते डाव्यांचं जरी आलं तर तिथं काँग्रेसचा पराभव होईल, काँग्रेस आले तर डाव्यांचा पराभव होईल. म्हणजे काही झालं तरी प्रॉब्लेमच. विळी भोपळ्यावर पडली काय, भोपळा विळीवर पडला काय, तुकडे तर होणारच आहेत. म्हणजे विरोधी आघाडीचे तुकडे, तो भोपळा आहे त्याचे तुकडे होणारच आहे, ते निश्चित आहे केरळच्या निकालात, कोणी जिंकू. ह्या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 6 जणांनी जर असा निर्णय घेतला की आपण इथून निघून गेलेलं बरं,
आणि जर हे कळलं असेल तर त्या निमित्तानं आदित्य ठाकरे जर काही वेगळा विचार करत असतील, कालपर्यंत शिवसेना कशी सडली भाजप बरोबर हे वारंवार सांगितलं जात होतं. 1989ला पहिली लोकसभा निवडणूक भाजप सेनेने एकत्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर लढली. शिवसेनेचे 4 खासदार निवडून आले. पहिल्यांदाच इतकं मोठं राजकीय यश लोकसभेमध्ये शिवसेनेला मिळालं 1989. तेव्हापासून ते 2019 इथपर्यंतचा जो सगळा कालावधी आहे, या सगळ्या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास ते 31 वर्षाचा कालावधी होतो आहे. या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसेना कशी सडली म्हणायला सोपं आहे. राजीनामे खिशात ठेवून फिरले होते. उद्धव ठाकरे सगळ्या बाबतीत म्हणून चुकलं. आदित्य ठाकरे सारख्या नेत्याला जर समजा हे कळलं असेल की म्हणालो आपण प्रत्यक्षामध्ये सडलं कोण, महाविकास आघाडीत तर आपण 2च वर्षात सडलो, 3च वर्षात सडलो. 2.5 वर्ष आपल्या वडिलाला मुख्यमंत्री पदावरती बसवलं, आपल्याला एक कॅबिनेट मिनिस्टर आणि 2-4 अगदी जवळचे लोक, घरातल्यांना फायदा झाल्यासारखं. पण बाकीच्या तमाम शिवसैनिकांना काही मिळालं नाही म्हणून तो रोष होता. आणि तो आपण म्हणत बसलो, दुर्लक्ष केलं. एकनाथ शिंदे अख्खा पक्षच घेऊन बसले आणि त्यालाही 4 वर्ष झाले. 2.5 वर्षाची आपली सत्ता महाविकास आघाडीतली 4 वर्ष झाले. त्याच्यानंतर सत्ता गेलेल्या, त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, लोकसभेतलं यश थोडंफार मिळतंय आणि त्याचा आनंद मानावा, तर विधानसभेमध्ये अपयश पदरात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थाचा प्रॉब्लेम झाला, मुंबई हातातून गेली. म्हणजे सडलं कोण? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवबाटा हा पक्ष. आता कोणाबरोबर सडला तो? महाविकास आघाडी 2019ला तयार झाली, नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे. आज 2026. या सगळ्या 6-7 वर्षांमध्ये कोण सडलं? पक्ष सडला. आमदार खासदारांची संख्या घटली. 17-18 खासदार होते त्यांच्याकडं, ते आता फक्त 9 झाले, 18. बाकीचे एकनाथ शिंदे बरोबर आहेत. विधानसभेच्या आमदारांची संख्या घटली. स्थानिक पातळीवरती जिथं जिथं सत्ता असायची, परभणीचा महापौर सोडला तर कुठं आपला महापौर नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. मोठ्या शहरांचा विचार केला तर नगरपालिकांमध्ये पण तीच परिस्थिती आहे. जिल्हा परिषदमध्येही फार वेगळं करायची गरज. मग अशा परिस्थितीमध्ये जर आदित्य ठाकरेंना असं वाटलं की जर आता आपण तेव्हा म्हणताना म्हणालो भाजप बरोबर शिवसेना सडली, पण इथे तर प्रत्यक्षामध्ये सडणं काय, अनुभव हाताशीत काही उरलं नाही, इथं तर काहीच घडलं नाही. सडलं की नाही आपण बाजूला ठेवूयात, पण घडलं काहीच नाही, उलट तोटा झाला. जी जागा आपल्याला मिळू शकत होती, प्रियंका चतुर्वेदीची जागा, ज्याचे सगळ्यात जास्त दुःख आदित्य ठाकरेला होताना दिसतं आहे, आणि ती जागा शरद पवारांनी ढापली सिनियरिटीच्या जोरावरती. मग जर हे आपल्याला अशा पद्धतीनं इथं सडवत असली तर मग आपण एकतर भाजप बरोबर गेलेलं बरं किंवा यांचा नाद सोडलेला बरं. तोही एक प्रयोग मुंबई महानगरपालिकेमध्ये करून पाहिला होता. ठाकरे ब्रँड पत्रकारांनी हरभऱ्याच्या झाडावरती चढवलं, पण याचा परिणाम काय झाला? ते हरभऱ्याचं झाड होतं, निकालाच्या नंतर कळलं धाडकन ठाकरे ब्रँड नावाची गोष्ट आपटली. राज ठाकरेंचं आता काय चाललंय त्यांनाच कळायला मार्ग नाही. अशा परिस्थितीत हे जे 3 घटना आहेत, एक आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनवले जाणार, दुसरं प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला विधेयकाचं जोरदार समर्थन करणे, आणि तिसरं लोकसभेमध्ये जवळपास 6 खासदारांनी भाजपच्या बाजूने मतदान करणे. ही शंका आहे, प्रत्यक्ष याचा पुरावा मिळालेला नाहीये, कोणी अधिकृतरित्या समोर येऊन सांगितलेलं नाही. पण हे जर 3 बिंदू जोडले तर लक्षात असं येतंय की महाविकास आघाडीपासून आपण दूर गेलेलं बरं, तरच आपला फायदा आहे. हे शिवबाठाचे नेते आदित्य ठाकरे किंवा त्यांचे जे कोणी सल्लागार असतील त्यांना उमगायला लागलेलं आहे. बघूयात पुढं काय पाऊल घेतात ते. पण तेव्हा शिवसेना सडली म्हणणारे आता मात्र शिवसेना घडली की नाही, आता शिवसेना कशी बिघडली हे सांगतायत की नाही, आता ते आपण बघूयात. इथंच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज